अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळस्थान श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने दत्त जयंती उत्सवाची सांगता रविवारी सायंकाळी निघालेल्या श्रींच्या पालखी मिरवणुकीने झाली. दत्त जयंतीनिमित्त रविवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत वटवृक्ष देवस्थानच्या वतीने देवस्थानच्या भक्तनिवास येथील भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आला. हजारो स्वामी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. दरम्यान आजही पौर्णिमेचा कालावधी असल्याने हजारो स्वामी भक्तांनी स्वामीच्या दर्शनांचा लाभ घेतला. सायंकाळी 5 वाजता सद्गुरू श्री स्वामी समर्थांच्या पालखी मिरवणुकीची प्रारंभिक आरती पुरोहित मंदार पुजारी यांच्या हस्ते होऊन मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगडे यांच्या अधिपत्याखाली प्रथमेश शिंगडे यांच्या हस्ते पालखी पूजन करून सालाबादप्रमाणे पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. या पालखी मिरवणुकीत समितीचे चेअरमन महेश शिंगडे, प्रथमेश शिंगडे, मंदार महाराज पुजारी यांच्यासह सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त संपतराव शिंदे, महेश गोगी, उज्ज्वलाताई सरदेशमुख, दयानंद हिरेमठ, राजेश निलवाणी, प्राध्यापक नागनाथ जेवरे, गणेश दिवाणजी, मंगेश फुटाणे, रामचंद्र ससाणे, प्रसन्न हत्ते, वैभव मोरे, स्वामीनाथ लोणारी, अक्षय देशमुख, प्रदीप हिंडोळे, बंडेराव घाटगे यांच्यासह मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, उमरगा, तुळजापूर आदी भागातून दिंड्यांसह टाळकरी, वीणेकरी आदींसह हजारो स्वामी भक्त, दत्तभक्त स्वामी नामाच्या जयघोषात सहभागी झाले. श्रींची पालखी मिरवणूक अक्कलकोट शहरातील प्रमुख मार्गावरून बुधवार पेठेतील श्री स्वामी समर्थ मठापर्यंत आणि तिथून परतीस रात्री 9:30 वाजता पालखी मिरवणूक वटवृक्ष मंदिरात आल्यावर स्वामी भक्त, सेवेकरी, टाळकरी, वीणेकरी, भजनकरी आदींना देवस्थानच्या वतीने शिरा प्रसाद वाटप करून दत्त जयंती उत्सवाची सांगता झाली. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.